सामाजिक प्रगतीचं पाऊल. महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क, तुमचं महानेटवर्क. शिवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गंगापूर तालुक्यातील 4 कोल्हापुरी बंधारे बाजूने फुटल्यानं नदीकाठी असलेल्या बहुतेक सर्वच गावांना पुरानं वेढा दिलाय. सिरसगाव येथील शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोर सुद्धा वाहून गेल्याचं चित्र आहे. नदीकाठावरील अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. काठावरील शेतात पाणी घुसल्यानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काल कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस आल्यानं पाणी पातळीमध्ये सातत्यानं होत असलेली वाढ यामुळे शिवना नदीकाठचे रहिवासी चांगलेच धास्तावलेत. सोलेगाव येथे नदीकाठाभोवती महापुराचा विळखा वाढत चालल्यानं वीटभट्टीवरील व नदीकाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ढोरेगाव येथील वन विभागाच्या वतीने लावण्यात आलेले 15 ते 20 हजार रोप पाण्याखाली बुडालेत. तर तालुक्यातील सिरसगाव येथील गोरखनाथ आसाराम काळे यांची शिवना नदीकाठी असलेली विहीर व बोर वाहून गेल्यानं त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. शिवना नदी काठावरील वाडगाव, काटे पिंपळगाव, मेंढी, मालुंजा, ढोरेगाव, सोलेगाव, नांद्राबाद, वजनापूर, हनुमंतगाव आदी गावांतील शेतीमध्ये पाणी गेल्यानं अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शिवना नदीला आलेला महापूर बघण्यासाठी नागरिकांनी नदीच्या कडेवर तोबा गर्दी पाहायला मिळाली. त्यांना मागे हटवण्यासाठी पोलिसांना प्रसंगी बळाचा वापर सुद्धा करावा लागलाय. महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क, गंगापूर. स्पीड वाढ आता, स्पीड वाढ आता.